रामकृष्ण हरी. कर्मकांड जाणे पडला पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसे होय. कला कौशल्यात अत्यंत निपुण होय जो प्रवीण, पाकशास्त्री जारण मारण उच्चाटनादिक मंत्रतंत्र देख हाती ज्याच्या. कोकशास्त्र पूर्ण जाणून घेतले, ग्रंथपाठ केले भारतादी. जया पुढे सर्व शास्त्रे मूर्तिमंत, जोडून या हात उभी ठेवली. जया नीतिशास्त्र झाले अवगत, जाणे जो समस्त वैद्य कवी. दजेना कोणीही धरावया हात, काव्य नाटकात जयाचा गा. स्मृतींचा विचार ठाऊका सकळ, जाणे इंद्रजाल विद्यातीही. निघंटू म्हणून जो का शब्दकोश, तयाचा अभ्यास पूर्ण ज्याचा. न्याय व्याकरणे पांडित्य अगाध, परी जो जन्मांध आत्मज्ञानी. एक आत्मज्ञाना वाचोनी इतर, शास्त्राचे आधार सकळ जो. परितयाचे ते जडो शास्त्रज्ञान, जन्मने संतान मुळी जैसे. नको पाहू पार्था डोंकोनीही तेथे, व्यर्थ घेऊनी ते काय लाभ. मोर पिसाऱ्यात ठाई ठाई डोळे, परी ते आंधळे दृष्टीवीण. तैसे शास्त्रज्ञान तयांचे ते जाण, आत्मज्ञानावीण आंधळे गा. पार्था परमाणू एवढे केवळ, संजीवनी मूळ जोडे जरी. तरी बहुकाय गाडे भरोनिया, वनस्पती वाया आणि कत्या. सर्व सामुद्रिक लक्षणे सुरेख, परी नाही रेख आयुष्याची. किंवा धडासीच घालोनी भूषणे, जैसे शोभविणे शिरावीण. वधूवरावीण काढणे वरात, तरी ती निभ्रांत विटंबना. तैसे अप्रमाण सर्व शास्त्रे जाण, एक आत्मज्ञान नाही जरी. म्हणून अध्यात्म ज्ञानाची ठाई, जया मुढा नाही नित्यबोध. तयाचे शरीर जाण पार्था भले, बीज अंकुरले अज्ञानाचे. आणि तयांची ती विद्वत्ताही भली, विस्तारली वेली अज्ञानाच्या. मुखे जे जे काही शास्त्रवाक्य बोले, अज्ञानते आले फुलोनिया. आणि करी जे जे पुण्यकर्म काही, अज्ञानते पाही फळा आले. म्हणून जो कोणी मानिना अध्यात्म, तया ज्ञानवर्म आकळेना. बोलोनी हे काय हवे दाखवाया, भले धनंजया जाणसी तू. ऐल तीरा आदी घेई जो माघार, तया पैल तीर भेटे कैसा. ना तरी दारीच मस्तक तोडून, ठेविले पुरून जयासे गा. तयासी पांडवा घरातील ठेवा, दिसावा केवधवा कैसा सांगे. तैसे जया नाही अध्यात्माचे ज्ञान, तत्वार्थ गहन देखे ना तो. आता विशेष हे आकडे मांडून, द्यावे पटवून ऐसे नाही. गर्भवती लागी वाढिता भोजन, सहज पोषण गर्भस्थाचे. तैसे मागे केले ज्ञान निरूपण, तेव्हाची अज्ञान कळो आले. आंधळ्यासी करू जाता आमंत्रण, संगे तो घेऊन येई दुजा. तैसे निरूपता ज्ञानाचे लक्षण, कासया व्याख्यान अज्ञानाचे. अमानित्वादिक लक्षणे मागुती, ऐसी उफराटी करोनिया. निरोपिली येथे अज्ञान लक्षणे, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. ज्ञानपदे ऐसी सांगता उलट, अज्ञानते स्पष्ट स्वभावेची. मागा श्लोकोपादे बोलिले मुकुंदे, पार्था ज्ञानपदे आठराही. करोनी उलट न्याहाळी जरी, सिद्धी होय तरी अज्ञानाची. म्हणून मी ऐसे विस्तारे करून, केले निरोपण अज्ञानाचे. मिसळोनी पाणी वाढविती दूध, तैसी बडबड नव्हे माझी. श्लोकपदे पूर्ण घेऊन या ध्यानी, सीमा नोलांडून लेश मात्र. मूळ अभिप्राय करावया स्पष्ट, केवळ निमित्त जाहलो मी. तव श्रोतेजन बोलती साचार, प्रेमे मज धीर देऊनिया. कवी पोषका तू भीतोसी का वाया, नको ऐसा द्याया परिहार. आम्ही गीतारूप गुहे माझी भले, गुप्त जे ठेविले अभिप्राय. ते तुवा यथार्थ करावे प्रकट, बोलिला श्रीकांत ऐसे तुझ. तेची मनोगत तयाचे प्रस्तुत, आम्हा मूर्तिमंत दावितोसी. ऐसे म्हणू तरी ज्ञानदेवा जणी, येईल दाटोनी चित्त तुझे. म्हणून हे राहो न बोलू आणिक, संतोषलो देख स्वभावेची. आजी आम्हाला श्रवण सुखाची, ज्ञान नौकासाची जोडली गा. तरी यावरी जे बोलिला श्रीहरी, तेची झडकरी सांग आता. संतांचे हे वाक्य पडताची कानी, म्हणे उल्हासोनी ज्ञानदेव. अहो श्रोतेजन ऐका सावधान, देव तो श्रीकृष्ण काय बोले. म्हणे ऐकलीस लक्षणे जी आता, जाणती सर्वथा अज्ञानाची. अज्ञान विभाग सांडोनी हा पाठी, देई दृढ मिठी ज्ञानासीच. तया शुद्ध ज्ञाने मग पार्था तुझ, भेटेले सहज ज्ञेय वस्तू. ऐकोनी हे पार्थे ज्ञेय स्वरूपास, जाणावया आस केली जेव्हा. तेव्हा तयाचा तो ओळखोनी भाव, सर्वज्ञांचा राव काय बोले. म्हणे पार्था ऐक तत्वता जे ज्ञेय, तयाचा आशय सांगू आता.
एवढ्याची साठी ब्रह्मा लागी पार्था बोलती सर्वथा ज्ञान ज्ञेय ऐसे की जे ज्ञानाविण कोणेही उपाय साच होत हातानं ये कदा काळी जाणता जे काही उरेची ना कार्य जेथे ज्ञाता होय ज्ञेय रूप जाणता हे जीवय परपंच सोडून सुखे व्हावे लीन नित्यानंदी ज्ञेयते का ऐसे जया नसे आदी प्रपंच उपाधी रहित जे जया स्वभावेची परब्रह्म नाव राहे भावाभाव गिळो निजे नाही म्हणू तरी विश्वाकारे तेच भरोनी असाच राहिलेसे परी विश्वची ते ऐसे म्हणू जावे तरी हे आघावे माया रूप पाहे धनंजया रूप वर्ण व्यक्ती दृश्य द्रष्टा स्थिती नाही जेथे तेथे कोणी कसे म्हणावे आहेच आणि जरी साच नाही म्हणू. जय जय रघुवीर समर्थ.